नमस्कार, स्वागत आहे आपले शिवशिव कॉर्नरमध्ये। आज आपण मस्त असे ओरिओ बिस्किटाचे मोदक बनवणार आहेत। अगदी 5 मिनिटात बिना गॅस पेटवता हे मोदक तयार होतात। जर ज्यांना कोणाला अगदी झटपट मोदक बनवायचे आहेत त्यांनी ही रेसिपी नक्की ट्राय करा। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 4 बिस्किटाचे पुडे घेतलेले आहेत। आपण बिस्किट काढून घेतलेले आहे। त्याच्यानंतर आपल्याला बिस्किटाची क्रीम आपल्याला पूर्णपणे सेपरेट काढून घ्यायचे आहे। तर बघा, चाकूच्या सहाय्याने मी या पद्धतीने पूर्णपणे क्रीम सेपरेट केलेले आहे। आता आपण हे बारीक करून घेऊया। तर बिस्किट आपल्याला तुकडे करून या पद्धतीने मिक्सरमध्ये टाकायचे आहेत आणि ह्याची अगदी फाईन पावडर तयार करून घ्यायची आहे। आता आपण हे मळून घेऊया। तर त्यासाठी इथं दुधाचा वापर करायचा आहे। तर अगदी थोडं दूध टाकून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। एकदमच दूध जास्त टाकायचं नाही, कारण जास्त दूध लागत नाही। अगदी 1 चमचाभर फक्त दूध इथं आपल्याला लागते आणि आता हे व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे। एकदम जास्त दूध टाकलं तर ते जास्त पातळ होईल, त्यामुळे थोडं दूध टाकून हे पीठ असं व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे। आता आपण सारण तयार करून घेऊया। तर त्यासाठी इथं मी बिस्किटाची क्रीम घेतलेली आहे। त्याच्यामध्ये काजू बदामाचे काप आणि इलायची पावडर टाकून हे व्यवस्थित असं चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही ह्याच्यामध्ये एक कंडेन्स्ड मिल्क टाकलं तरीही चालेल, त्यामुळे पण अगदी मस्त अशी टेस्ट येते। आता हे व्यवस्थित असं मिक्स झाल्यानंतर आपण मोदक तयार करून घेऊयात। तर त्यासाठी तर मी मोदकाचा साचा घेतलेला आहे। आपण जे पीठ तयार करून घेतलेलं आहे ते या पद्धतीने आपल्याला सर्व साईडनं व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर क्रीममध्ये घालून वरून आपल्याला पीठ लावून व्यवस्थित असं हे बंद करायचं आहे या पद्धतीने आणि दाबून मस्त असं हे आपला मोदक तयार झालेला आहे। तर बघा, अगदी कलर पण छान आलेला आहे आणि मस्त असा हा मोदक तयार झालेला आहे। आपण बाकीचे पण मोदक आता याच पद्धतीने तयार करून घेऊया। तर आतमध्ये व्यवस्थित असं पीठ लावून घ्यायचं आहे सुरुवातीला आणि त्याच्यानंतर क्रीम टाकून व्यवस्थित बंद करून असे मोदक तयार करून घ्यायचे आहेत। तर आपण घेतलेल्या साहित्यामध्ये जवळजवळ 9 ते 10 मोदक तयार झालेले आहेत। तर पाहू शकता अगदी मस्त असे मोदक तयार झालेले आहेत। तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा आणि जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि त्यापुढील बेल आयकॉनला प्रेस करा। थँक्स फॉर वॉचिंग।